करण्यात आले, काय नेमकी तुमची मागण्या होत्या, कशासाठी आंदोलन केले? सगळ्यात महत्त्वाचं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमची अनेक आंदोलन झाली. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात नंतर त्याच्यामध्ये E20 पेट्रोल डिझेलचा विषय आला. 20% जास्त त्यामध्ये इथेनॉल वापरलं, लोकांच्या गाड्या मशिनरी बंद पडत आहेत, त्याचाही आम्ही निषेध नोंदवला. इथं नोटबंदीपासून ते गॅस सिलेंडर महाग, पेट्रोल डिझेल महाग, त्याच्यापासून ते विद्यार्थ्यांच्या लाठीकाठीच्या हल्ल्यापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विषय आहे तो स्मार्ट मीटरचा विषय आहे. मागच्या मीटरला सरकारनं हजारो कोटी रुपये खर्च देत, ते नवीन मीटर आहेत आणि गरज नसताना अदानीच्या घशात घालण्यासाठी MSEB ऑफिस आणि कार्यालय आणि गोरगरिबांचे जे मीटर बसलेले आहेत त्याचा पैसा डायरेक्ट अदानीला आहे. त्यांचा फायदा करून देण्यासाठी अदानीचे कार्यकर्ते असलेले देवेंद्र फडणवीस साहेब, पुन्हा आपले मोदी साहेब, हे जे आहेत ते त्यांचं काम करतायत. अदानीचं शक्तीपीठ मार्ग राज्यातून चाललाय, या जिल्ह्यातून चाललाय, अदानीचा कोळसा होण्यासाठी चाललाय, त्याचाही आम्ही निषेध नोंदवला. पण हा स्मार्ट मीटर गोरगरिबांच्या मुळावर उठलेला आहे. कारण की ज्या गोरगरिबांकडे पैसेच नाहीत, मध्यमवर्गीय आणि अल्प पैसे असलेला शेतकरी फार नागरिक खूप आहे या राज्यामध्ये, त्यांनी जायचं कुठं? त्याचा बॅलन्स संपला, प्रीपेड मीटर आहेत, ते बॅलन्स संपला की लाईट जाते आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे पैसे येतात त्यावेळेस ते रिचार्ज करणार. आज काय मागणी केली, मग आज त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? आज आम्ही सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही निवेदनात सांगितलं की आजपासून या जिल्ह्यामध्ये आम्ही स्मार्ट मीटर बसवू देणार नाही. प्रशासन जबाबदारी झटकत आहे. आम्ही म्हणलं तुमच्या वरिष्ठांना कळवा, आजपासून मीटर सक्ती केली जाणार नाही. सक्तीने मीटर बसवलेले आहेत, दुप्पट तिप्पट लाईट बिल येत आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलं. मीटर बसवलं तर परत आम्ही आता यापुढे मीटर फोडायचं आंदोलन सुरू करतो. आम्ही जाहीर करतो, कारण की हा गोरगरिबांच्या खिशाला कात्रीचा विषय आहे. त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उठलेलो आहे. हो, या बाई.